बघा यांच्याकडे बॅग कलेक्शन्स पाहू शकतो, भरपूर बॅग कलेक्शन्स आहेत, व्हरायटीजमध्ये आहेत. तर तुम्हाला व्हरायटीज भरपूर मिळतील, त्यामुळे तुम्ही ते चॉईसप्रमाणे ते तुम्ही घेऊ शकता. सध्याच्या रनिंग बॅग्स कशा आहेत दादा या? हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत होतं. म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपला जो कोपर ब्रिज आहे तिथून ते डोंबिवली ईस्टचा जो ब्रिज आहे तिथपर्यंतचा एरिया, म्हणजे ईस्टचा आज व्लॉग बनणार आहे. आणि कोपरचा जो ब्रिज आहे त्याचा ऑलरेडी व्लॉग मी अपलोड केलेला आहे. जर नसेल बघितलं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सोबत आय बटनमध्ये तुम्हाला देईनच. चला तर माझा व्लॉग सुरू करूया. तर मंडळी, हा जो आपण समोर पाहतो हा आहे आपला कोपर ब्रिज, जो ईस्ट वेस्ट आपल्याला कनेक्ट करतो. तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कोपर ब्रिजवरनं खाली जायचं असेल ईस्टला डायरेक्ट, तर तुम्ही इकडे बघू शकता, इथे खाली जिने आहेत. या जिन्याने पण तुम्ही खाली जाऊ शकता. मी तुम्हाला दाखवते इथे जिने कुठे आहेत ते. हे बघा इथे आहे जिने, हे बघा हे जे जिने आहेत हे उतरून तुम्ही ईस्टला जाऊ शकता. यापुढे इथे जिने आहेत, तसंच समोर त्या साईडलाही जिने आहेत. तर मी तुम्हाला तर डायरेक्ट ब्रिजवरनं खाली उतरून जायचं असेल ईस्टला तर हा एक शॉर्टकट आहे, त्यामुळे तुम्ही इकडनं जाऊ शकता. चला मग आता मी तुम्हाला खाली येता ईस्टला कसं जायचं ते मी तुम्हाला दाखवले आहे या ब्रिजवरनं. पण आता ब्रिजवरनं जरा पुढे जाऊया आणि आपला जो डोंबिवली ईस्टचा जो स्टेशन साईडचा एरिया आहे तो पाहूया कसा आहे. चलो ब्रिज, आणि तुम्ही बघू शकता ब्रिजच्या बरोबर दोन्ही बाजूला आपल्याला इथे बिल्डिंग्स दिसतील. ही ईस्ट साईड आहे, ह्या जी बिल्डिंग दिसते ही ईस्टला येते. त्याचप्रमाणे ही जी साईड आहे ही पण आपण पाहू शकतो ईस्टलाच आहे. त्याचप्रमाणे समोर मोठी टॉवर तुम्हाला दिसेल आणि त्याच्या टॉवरच्या बरोबर अपोजिटला तिथे आहे स्वामीनारायण मंदिर. चला आता जाऊया पुढे चालत. त्याचप्रमाणे आपण ब्रिजवरनं जसं खाली उतरतो ना, इथे पाहू शकतो आपण श्री आर साठे माध्यमिक विद्यालय, इथे स्कूल आहे खालच्या बाजूला. हे बघा इकडे, हे बघा जे समोर दिसतं ते आहे यश एक्झॉटिका. ही पण बिल्डिंग नवीनच बांधलेली आणि त्याच्या खालीच ते हॉटेल आहे. ब्रिजच्या खालून जायला रोडसुद्धा आहे हॉटेलजवळ. आपण आता ह्याच ब्रिजने आलो खाली उतरून, आणि ब्रिज खाली उतरल्यावरती तुम्हाला बरेचसे इथे ऑटोमोबाईल्सचे शॉप्स दिसतील. बघू शकतो जे गाड्यांचं रिपेअरिंग वगैरे करतात ते सगळे इथे तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे ह्या साईडला बिर्याणीचं शॉप आहे इकडे. आणि पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकतो समोर तुम्हाला काही कन्स्ट्रक्शन वर्क पण दिसेल. इथे ऑलरेडी एक बंगलो होता, आई बंगला, तो आता इथे नाही आहे. त्या ठिकाणीही पाहू शकतो आपण इथे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे. त्याचसोबत हा जो समोरचा रोड आहे हा जातो पुढे आपल्या प्रगती कॉलेजपर्यंत, लेवा भवन तिथपर्यंत हा म्हणजे रोड, म्हणजे त्याच्या पुढे पण जातो. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो या साईडला आपल्याला बरेचसे शॉप्स दिसतील. त्याच्यामध्ये बघू शकतो रेडियम नंबर प्लेट वगैरे इथे बनवली जातात. त्याप्रमाणे हा जो रोड आहे जसं म्हटलं तसं डोंबिवली स्टेशनपर्यंत जातो. आणि बरेचसे चेंजेस आपल्याला ह्या रोडवरती झालेले दिसतील. जर पूर्वी कोणी इथे राहत असतील तर त्यांना माहिती असेल इथे काय होतं आणि आता काय झालेलं आहे ते. समोर पाहू शकतो इथे STFCचं ऑफिस आहे इथे. त्याचप्रमाणे त्याच्या बाजूलाच ICICI होम फायनान्स, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या चेंजेस झालेल्या दिसतील. त्याचबरोबर त्याच्या खाली बघू शकतो तनिष्क गोल्ड शॉप, तेही आपण इथे पाहू शकतो. या बाजूलाही पाहू शकतो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आहेत ना चेंज झालेल्या दिसतील ईस्ट साईडला सुद्धा. जसं वेस्टला चेंज झालेलं आहे तसं ईस्टला पण बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या आहेत. शकतो फेमस क्लासेस, खर्डीकर क्लासेसचा वरती आपल्याला बोर्डही दिसेल आणि इथेच वरती आहे खर्डीकर क्लासेस. चलो तर जाऊया अजून थोडं पुढे. हा बघू शकतो मी आता आलेली आहे. हा जो रोड आहे हा जातो टुवर्ड्स डोंबिवली स्टेशनपर्यंत आहे. आणि समोर जे पाहतोय ना आपण ते आहे श्री स्वामी समर्थांचा मठ. त्याचप्रमाणे इथे आपण साईनबोर्डसुद्धा पाहू शकतो. हा जो रोड आहे हा आहे केळकर रोड. आणि त्याचप्रमाणे हा जो समोर जसं म्हटलं स्टेशन साईडचा जो रोड आहे तो आहे विवेकानंद रोड. तर आता आपण जाऊया ह्याच रोडने पुढे आणि पाहूया अजून इथे काय काय आहे ते. त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो लेफ्ट साईडलाही आपल्याला बरीचशी जुनी दुकानं दिसतील, जुन्या बिल्डिंग दिसतील. या साईडला म्हणजे उजव्या बाजूला आहे कलास्तू आणि त्याचप्रमाणे हस्तकला, जिथे वेडिंगसाठी जे कपडे मिळतात ते आपण पाहू शकतो. बाहेरच्या बाजूला त्यांनी डिस्प्लेमध्ये लावलेच आहेत वेडिंगसाठी, फंक्शनसाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी आपल्याला जे हवे असतील ना क्लोथ्स ते आपण हस्तकलामध्ये येऊन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे ही ऑटो स्टँड डाव्या बाजूला जे आहे ते. आता जाऊया अजून थोडं पुढे आणि पाहूया का समोरच आपलं डोंबिवली रेल्वे स्टेशन आहे.
स्टेशन जवळ आलेलंच आहे. समोर तुम्हाला दिसत पण असेल डोंबिवली स्टेशनचा जो ब्रिज आहे तो आपल्याला इकडनं दिसतोय. आणि आपल्या डोंबिवलीची एक खास गोष्ट ती म्हणजे अशी की आपल्या ज्या डोंबिवलीचे रस्ते आहेत ना ते सगळे एकमेकांना इंटरलिंक आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही रोडने तुम्हाला कुठेही जायचं असेल तर आरामात जाऊ शकता. मग भले तुम्ही मधुबनच्या गल्लीजवळ आला की तुम्हाला डोंबिवली स्टेशनला जाता येतं, किंवा त्याच्यानंतर ह्या रोडने आला की पुढे स्टेशनला जाता येतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या डोंबिवली रिलेटेड, त्या तुम्हाला हळूहळू ब्लॉग्समधनं कळतील ना. या गल्लोगल्लीमध्ये सुद्धा भरपूर काही आहे, ते मी तुम्हाला हळूहळू प्रत्येक ब्लॉग्समध्ये दाखवत जाईन. चला आता जाऊया थोडं पुढे. बघू शकतो या साईडला सुभाष डेअरी, वेस्टला पण होती पण ईस्टला आता आहे सुभाष डेअरी. जुनी डेअरी आहे ही. चलो तर ही आहे मंडळी मधुबनचं टॉकीज आहे. त्याच्या बाजूबाजूला ज्या गल्ल्या आहेत ना त्या गल्ल्यांमधली ही आहे गल्ली, जिथे आपल्याला भरपूर काही शॉपिंगसाठी बऱ्याच इथे गोष्टी तुम्हाला दिसतील. ते बघा शॉप्स केवढे आहे ते. आणि त्याचप्रमाणे सत्कार हॉटेल जे अजून एक आपल्या डोंबिवली ईस्टचं फेमस हॉटेल आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी. त्याचप्रमाणे बघू शकतो इथे बरेचसे शॉप्स आहेत जे आपल्याला दिसतील, जिथे व्हरायटीज ऑफ ड्रेसेसमध्ये कलेक्शन्स आपल्याला दिसतील. या साईडला पण आहेत बरेचसे शॉप्स. बघा या साईडलाही बरीच शॉप्स आहेत, जिला बघू शकतो ड्रेसचं शॉप आणि त्याच्या बाहेरचं ड्रेसचं कलेक्शन पाहू शकतो आपण. भरपूर आहे ते कलेक्शन, बघू शकता किती आहेत ते. कलर्स पाहू शकतो. तर मी आपली मधुबनची जी गल्ली आहे ना ती एक फॅशन गल्ली म्हणूनच ओळखली बरं होईल आपल्याला, कारण त्या फॅशन रिलेटेड भरपूर काही गोष्टी आपल्याला इथे पाहता येतील. कसे दादा रेट? 600 फिक्स रेट. ओके, मग एखादा टॉप मला दाखवाल का काढून? ओके, हा पाहू शकतो 600च्या रेंजमध्ये आपल्याला छान असा वर्क केलेला इथे टॉप आपल्याला दिसेल. 600 मॅडम, हात लावून देणार. हो ओके, सगळे सिवलेस नाही आहेत ना, विथ हँड पण असतील ना? आणि हा कसा आहे? एकच रेंज आहे का? ओके, बघू शकतो आपण. मला शॉपचं नाव पण सांगते, जलसा म्हणून इथे शॉप आहे मधुबनच्या गल्लीमध्ये. आणि त्यांच्याकडे इथे बघू शकतो बरेचसे आपल्याला इथे कलेक्शन्स दिसतील. 600मध्ये आहे सगळे टॉप्स. कलर्स व्हरायटी चांगले आहेत आणि त्याचप्रमाणे कलर कॉम्बिनेशन पण खूप चांगलं आहे. मटेरियल चांगलं आहे, सिवलेस आहे, विथ हँड दोन्ही प्रकारे आपल्याला इथे त्यांच्याकडे टॉप्स मिळू शकतात. ओके, थँक्यू दादा. स्पेशली लेडीज लोकांसाठी हा एरिया खूप मस्त आहे, कारण लेडीज लोकांसाठीच इथे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील. आणि इथे बघू शकतो टॉप्सचे कलेक्शन्स आहेत भरपूर. समोर बॅगेचं कलेक्शन आहे. यांच्याकडनं मी कालच एक बॅग घेऊन गेलेली. हे बघा यांच्याकडे बॅग्स कलेक्शन भरपूर आहे. स्टार्टिंग कितने से कल नहीं बताया आपने? है ना मैडम, इसके अंदर अपने पास 250 का भी है स्टार्टिंग रेंज 250 का है. 250 है. ओके, और सबसे हाईएस्ट रेंज कितने का है? 350 का. हे बघू शकतो आपण. यांच्याकडे ना बॅग कलेक्शन चांगले आहेत, कारण मी स्वतः एक बॅग यांच्याकडनं काल घेऊन गेली आहे आणि मला ती बॅग मात्र खूप आवडली. तर 250पासून 250चं स्टार्टिंग ना, 250पासून स्टार्टिंग आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे कलर्स पण भरपूर आहेत बॅग्समध्ये आणि ही 300ची आहे. थँक्यू. शकतो जसं तुम्हाला माहिती असेल कदम पिझ्झा स्नॅक्स कॉर्नर हे सगळ्यांचं फेवरेट लोकेशन. मधुबनजवळ आल्यानंतर इथे थांबलंच पाहिजे आणि इकडचे जे व्हरायटीज आहे त्या टेस्ट केल्याच पाहिजे. त्याचप्रमाणे ही जी आपली गल्ली आहे ह्या गल्लीमध्येही तुम्हाला आतमध्ये गेलात नंतर भरपूर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला विकत घेण्यासारख्या, पाहण्यासारख्या, शॉपिंग करण्यासारख्या आहेत. त्याचप्रमाणे पाहू शकतो बऱ्याचशा शॉप्स आपल्याला इथे दिसतील या बाजूला आणि या शॉप्समध्ये सुद्धा बघू शकतो बरंच काही आपल्याला दिसेल. बघा यांच्याकडे बॅग कलेक्शन्स पाहू शकतो. भरपूर बॅग कलेक्शन्स आहेत, व्हरायटीजमध्ये आहेत. तर तुम्हाला व्हरायटीज भरपूर मिळतील, त्यामुळे तुम्ही ते चॉईसप्रमाणे ते तुम्ही घेऊ शकता. सध्याच्या रनिंग बॅग्स कशा दादा या? 200 होऊ शकतो. 200मध्ये मस्त कलेक्शन आहे, कलर चांगला आहे आणि सध्याचे ज्या रनिंग आहेत पॅटर्न्स ते सर्व यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतील. और वो येलो वाला वो बताओ ना, येलो कलर का ये कितने का है? 200. पाहू शकतो छोटीशी बॅग 200मध्ये खूप चांगलं आहे, चांगले कलेक्शन. और ये
त्याचप्रमाणे पाहू शकतो गल्ल्यांमध्ये जसं म्हटलं तसं खूप सारे शॉप्स आहेत शॉपिंगसाठी. इथे पण पर्सचं दुकान आहे, तिथे पण भरपूर कलेक्शन्स आपण पाहू शकतो या बाजूला. तसेच इथे टॉप्स वगैरे भरपूर काही आपल्याला दिसतील. ह्या बाजूला पण पाहू शकतो टॉप्सचे कलेक्शन भरपूर आहेत. आपण जरा टॉप्स बघूया यांच्याकडे कसे आहेत ते. दॅट्स फिक्स रेट. ओके 250मध्ये यांच्याकडे टॉप्स पाहू शकतो. खूप सारे कलेक्शन्स आपल्याला इकडे दिसतील. आणि वरती पण आहे. और वो जो ऊपर है उनका रेंज कितना है? 250. सगळे 250 वालेच आहेत का? ओके बघू शकतो वरच्या रेंजमध्ये जे आहे ते पण 250 आहेत. खालती जे लावलेले आहेत तेही 250 वालेच आहेत. आणि त्याचप्रमाणे इथे जे हँग केलेले आहेत तेही सगळे 250 वालेच आहेत. ओके पाहू शकतो सिगरेट पॅन्ट्स फक्त 200 रुपयामध्ये. ओके अजून पण आतमध्ये काही कलेक्शन्स आहेत का? ओके लहान मुलांचे पण आहेत. यू त्याचप्रमाणे आतमधल्या साईडला बघू शकतो ते लहान मुलांसाठी खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला दिसतील. आणि कशी दादा रेंज यांची? सबका अलग, लेकिन स्टार्टिंग रेंज कितने से है? 150 से है. ओके 150 250 पासून स्टार्टिंग रेंज आहे. आणि गर्ल्स लोकांसाठी तर फ्रॉकचे कलेक्शन खूप मस्त आहेत. डिझाईन पण एकदम मस्त आहेत. ह्या साईडलाही बघू शकतो खूप चांगले चांगले मस्त कलेक्शन्स लावलेत. आणि त्याच्या बाजूला परत बॅगचं शॉप पण आहे जिथे तुम्हाला बॅग्समध्ये पण भरपूर व्हरायटीज आपल्याला इथे दिसतील. कशा आहेत बॅगचे कलेक्शन्स? काय रेंज? 250 300. ओके सगळ्या स्टार्टिंग ही कितीची है? ये 450 की रेंज में आएगा आपको. 450 बड़ा साइज है. ये 350 में आएगा. 350 और जो अभी रनिंग जो चालू है वो सब 300 हाँ 350. अच्छा 300 350 के रेंज में मिलेगा. अच्छा मटेरियल डिफरेंट रहेगा. क्वालिटी अलग रहेगी. ओके इसका कवर होता है. अच्छा ओके थोड़ा सा रेट में डिफरेंस रहेगा. ये साइड बैग ओके ओके बघू शकतो यांच्याकडे सॅग बॅग्स पण आहेत. 300 400च्या रेंजमधले आहेत. भैया डिस्काउंट होत आहे ना? ओके आणि डिस्काउंट पण होईल यांच्याकडे. आणि ही अगदी छोटीशी बॅग 200मध्ये आहे. अच्छा उसमें भी पॅटर्न्स आहेत. ओके आणि हे 300. ओके म्हणजे ही त्या पद्धतीकडे लावल्या तसे आहेत ना? ओके तसं या गल्ल्यांमध्ये तुम्हाला कुर्तीज पण भरपूर मिळतील. इथे बघू शकतो कुर्त्यांच्या कलेक्शन बघा इथे भरपूर आहेत. इथे कोण आहे? ये 250 वाले पिन है और 200 वाले. ओके ये कितने वाला है? 200 वाला बघू शकतो. 200 रुपयामध्ये सुद्धा आपल्याला इथे छान कलेक्शन्स कलर्स आणि पॅटर्न बघा यांच्याकडे खूप चांगले आहेत. फिक्स रेट. फिक्स रेट हे 200 वाले आहेत. और ये वाला 250 हे 250 वाले आहेत. आणि जे समोर लावलेले आहेत तेही सर्व 250 आहेत. हे 250 ना? ओके 250च्या रेंजमधले आणि 200च्या रेंजमधले अशा दोन्ही रेंजमधले आपल्याला इथे टॉप्स दिसतील. त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला पाहू शकतो इथे सगळे इयरिंग्स आहेत. कोणतेही 30 रुपीज फिक्स. ओके पाहू शकतो फक्त 30 रुपीजमध्ये आपल्याला इथे इयरिंग्स दिसतील. तुम्ही कोणतेही इयरिंग्स घ्याल तुम्हाला इथे फक्त 30 रुपीजमध्ये दिसतील. आणि इथे पण कलेक्शन बऱ्यापैकी आहेत. खूप मस्त कलेक्शन्स आहेत. या साईडला पाहू शकतो इथेही बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे ही जी आपली जी मधुबनची जी लाईन आहे ना ती आपण असं म्हटलं तर जसं मगाशी म्हटलं असं एक फॅशन स्ट्रीट म्हटलं तरी चालेल आपल्या ह्या मधुबनच्या लाईनला. त्याचप्रमाणे ह्या साईडला पाहू शकतो आपण टॉय शॉप आहे. माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसतच असेल. आणि ह्याचप्रमाणे इथे बघू शकतो मेकअपसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला इथे दिसेल. कसे आहेत दादा नेल पेंट्स? 30 रुपये. कोणते? 20. ओके सॉरी हे बघू शकतो आपण इथे अगदी आपलं डोंबिवली स्टेशन आहे ना तिकडनं आपण आत आलो की बरोबर आपल्याला इथे पहिलं स्टॉल दिसेल जिथे तुम्हाला भरपूर नेल पेंट फक्त 20 रुपीजमध्ये. आणि हे बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मेकअप रिलेटेड आहेत. मी मेकअप करत नाही त्यामुळे मला एवढी आयडिया नाही आहे. पण तुम्ही इथे येऊन पाहू शकता मेकअपसाठी काय काय तुम्हाला जे लागत असेल. याची रेंज काय आहे दादा? तरी स्टार्टिंग रेंज 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. बघू शकतो 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ओके थँक्यू. त्याचप्रमाणे इथे बघू शकतो आपण भरपूर आपल्याला फक्त या शॉपमध्ये म्हणजे या स्टॉलवरती आपल्याला फक्त इथं स्टोल्स दिसतील. वेगवेगळ्या प्रकारच्या ओढणी आहे बघा. कलर्स चांगले आहेत. कलर मल्टी कलरमध्ये पण आहे. कसे आहेत दादा हे? 100 रुपीजमध्ये आहेत. कलर बघा भरपूर आहे. तुम्हाला तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता. मधुबनच्या गल्लीच्या बरोबर बाहेर आलो ना की आपल्याला इथे मोठं इथे चपलेचं शॉप दिसेल. तिथे तुम्हाला भरपूर व्हरायटीजमध्ये सँडल शूज
जे हवं ते आपल्याला इथे मिळेल आणि यांच्याकडे व्हरायटीज पाहू शकतो भरपूर आहेत. इथे सर्व जे लावलेत ना हे सगळे 200च्या रेंजमधले आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं बाजूचं जे शॉप आहे तिथेही आपल्याला चांगल्या व्हरायटीज जसं मी तुम्हाला दाखवल्या तशा बघायला मिळतील. या सर्व 300च्या रेंजमधल्या आहेत. 300 ना भैया बघू शकतो आपण 300च्या रेंजमधले. फिक्स रेट या फिर डिस्काउंट हो जाएगा? फिक्स रेट आहे. ओके. सो तर जसं म्हटलं तसं डोंबिवली स्टेशनला तर मी आता पोचलेली आहे आणि आजचा जो व्लॉग होता तो होता आपला कोपर ब्रिजपासून ते डोंबिवली स्टेशनपर्यंतचा. मध्ये जे मधुबनचं फॅशन स्ट्रीट मी तुम्हाला दाखवलं आपल्या डोंबिवलीतलं म्हणजे जे व्हरायटीज आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या. सो आय होप तुम्हाला हाचा व्लॉग आवडला असेलच आणि आवडलाच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं जे बेल बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका. तर मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टींसोबत नवीन काही जागेसोबत. टिल दॅट बाय. आणि आज विशुअल तुम्ही पण एन्जॉय करा. मी तर एन्जॉय करतच आहे. भेटूया बाय बाय.